श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 36 ते 38 श्रवण करणार आहोत. चला तर आजच्या या पवित्र आणि दिव्य अशाच अध्याय श्रवणाला सुरुवात करूया. द्रोष ब्राह्मणाचा आचार्य धर्म. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेव दत्त. सिद्ध म्हणाले, नामधारका, मी तुला एक घटना सांगतो. त्यावरून आपण अण्णाबद्दल किती जागरूक असलं पाहिजे याची तुला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहिर्श्रुत वेदभ्यासी कर्मठ ब्राह्मण राहत असे. तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. तो भोजनात जात नसे. त्याची पत्नी मात्र रागीट व लोभी होती. श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे. तेथे धनिकांनी दिलेल्या पक्वानाच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून ब्राह्मणी व्यथित होऊ लागली. आपला नवरा परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीचा नेहमी निंदा करायची. एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्ध निमित्त गाणगापुरात अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. त्यात ते वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणाही देणार होते. ब्राह्मणीने तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला यायचं नसेल तर मला तरी जाऊ द्या, असं आपल्या नवऱ्याकडे हट्ट धरायला लागली. त्याने नाईलाजाने परवानगी दिली. ती भोजनासाठी गेली तेव्हा धानिक ब्राह्मण म्हणाला, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतीला बरोबर घेऊन या. तेव्हा ब्राह्मणी मनोमन चरफडली. पतीमुळे आपली कुचंबना होत असा विचार करून ती श्री गुरूंच्या आश्रमात गेली. त्यांना आपली व्यथा सांगितली. श्री गुरु बसले. त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नी समवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणाजवळ गेले. ब्राह्मणी आनंदाने मिष्टान्नावर ताव मारू लागली. तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले. सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही पात्रात तोंड घालून ते अन्न खात आहेत. हे पाहून तिला किळवस वाटली. ती अन्न टाकून उठली. पतीही उठले. ती दोघे श्री गुरूंपाशी आले. ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले. श्री गुरु तिला म्हणाले, बाई, परान्न घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायची. ते किती चुकीचे होते हे तुझ्या लक्षात आलेच असेल. ब्राह्मणीला पश्चाताप वाटत होता. पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला. श्री गुरूने त्याचेही समजूत काढले. ते म्हणाले, बाबा रे, तू पत्नीच्या इच्छेने तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुझी पत्नी परान्नाचे नावही काढणार नाही. परान्न घेण्याचा तुझा संकल्प अगदी सुस्त्य आहे, पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही. म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस. गेला नाहीस तर मात्र दोष घडेल. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे त्यावर सविस्तर निरूपण केले. गुरुचरित्रातील 36 ते 38व्या अध्यायांची इथे समाप्ती होते. आता आपण पुढच्या दिव्य प्रवासाला सज्ज व्हा, कारण लवकरच 39 ते 43 या पवित्र अध्यायाचे श्रवण करायला आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि तुमच्याकडून गुरुचरित्रातील एकही अध्याय मिस होणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.